करायला गेले आणि झालं भलतंच. काही तासावरती आपली आषाढी एकादशी आहे आणि म्हटलं आषाढी एकादशी निमित्त मस्त असं उपवासाचं काहीतरी बनवूया. तर म्हटलं झटपट असे आप्पे बनवूया. म्हणून इथे अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतले, 1 वाटी शाबूचे तांदूळ भाजून घेतले, ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून मी बारीक करून घेतलेले आहेत. चाळणीत चाळून एका पातेल्यात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि पाणी घालून मी ते बॅटर तयार करून बाजूला ठेवलं. तर पण म्हटलं खोबऱ्याची चटणी बनवूया. इथे 1 वाटी खोबरं घेतलं, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, त्यात 2 हिरव्या मिरच्या घातल्या, मीठ घातलं आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलं. फोडणीसाठी इथे फोडणी पात्रात तेल घातलं, त्याच्यात 1 चमचा जिरं घातलं, 2 लाल मिरच्या घातल्या आणि फोडणी त्या चटणीवरती मी ओतून घेतले. तोपर्यंत मस्त असं आप्याचं बॅटर भिजलेलं होतं. त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक ठेचून घातली, 1 चमचा इनो घातला आणि छान पुन्हा फेटून घेतलं. आप्पे पात्राला तेल लावलं आणि त्यात एक एक करून मी आप्पे इथे सोडून घेतलेले आहेत. पण हे बघा आप्पे पात्रातून हे आप्पे उचलतच नाहीत, घट्ट असे त्याला आप्पे पात्राला चिकटून बसलेले आहेत. हे असं का झालं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मग काय पॅन ठेवला, पॅनवरती तेल घातलं आणि त्याच्यावरती हे छोटे असे करून डोसे मी घालून घेतलेले आहेत. डोसे मात्र खूप छान निघाले, पण आप्पे माझे का बिघडले हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर ही आपली उपवासाची थाळी तयार झालेली. तशी खोबऱ्याची चटणी, छोटे डोसे, बटाट्याची भाजी, शेंगदाणे आणि खजूरचा ज्यूस. खजूरच्या ज्यूसची रेसिपी ह्याच्या अगोदर टाकलेली आहे. नक्की व्हिडिओ